तर गायत्री, विकी कौशल तुझा मानलेला बॉयफ्रेंड आहे का? अँड माय एंटायर टीम होता. ही रील विकी कौशल पर्यंत कशी जाईल? होता, पण त्यांनी लग्न केलं कटरीनाशी. तर होऊन जाऊ दे. पहिला प्रश्न, पापलेट की सुरमई? हे बघ इकडे पण एक जे हो. रोज बनवले, Yes, असं रोज रोज नाही बघायला मिळत. हे ऐक, पुण्याच्या कोणी dialogue माणसासोबत ही उज्जत नाही नाही करायची. मी बसल्या जागी जे समोर दिसतंय त्याचं मी पेंटिंग करते. You paint as well? येस, सेटवरती जे वॉशरूम असतं, आता मी एका ठिकाणी काम करत होते, तिथे कॉमन वॉशरूम होतं. मग तिथे वॉशरूम एका पॉइंटला पुरुषही वापरायचे आणि सगळ्या महिला तेच वॉशरूम वापरायचे. आणि असं नाही की ते दिवसातून 4 वेळेला क्लीन होतंय. काय आलंय? फ्रॉनच येत आहे. फ्रॉन आहे, फ्रॉन. फ्रॉन कर्री. कर्रे. तुला वरपायची येते बरं का? मीच वरपतीये. पुणे की मुंबई? अरे यार, याचे काय ठापठाप मला उत्तरं भीती देतो वाटतच तू? होती हे येणार आहे. बीचवर आपण साडी घालत नाही ना, किंवा स्विमिंग पूल मध्ये आपण साडी घालत नाही, स्विमिंग पूल मध्ये आपण बिकिनी घालतो. पण त्या थंडीमध्ये जर मी काय म्हणतात शॉर्ट्स आणि स्लीवलेस टी शर्ट घालून फिरले तर मी आजारी पडले. आम्ही 8 लोक वेगवेगळ्या पार्ट्स ऑफ इंडिया मधून आम्ही सगळे सोलो आलो होतो. तिकडे असे आम्ही रँडमली भेटलो. मनालीला गेलो, मनालीवरनं बाईक घेऊन आम्ही चंद्रताल काय सूरजतालला वगैरे गेलो. मला दावत आहे गॉसिप हे नावच खरं तर खूप आवडलं. आणि ही जी काय दावत आहे समोर, ही जी काय वा दावत वा आहे वा. नमस्कार नमस्कार नमस्कार. झेन एंटरटेनमेंट प्रस्तुत दावते गॉसिपच्या आजच्या भागामध्ये मी संजना पाटील पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अतिशय खमंग खुशखुशीत चमचमीत स्वागत करते. मला खूप आनंद होतोय कारण तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात पोहोचलेली क्यूट बबली सुपर टॅलेंटेड अभिनेत्री म्हणजेच गायत्री दाताराज दावतेच्या एपिसोडमध्ये येणार आहे. आणि गायत्रीला ना नॉनव्हेज खायला खूप आवडतं, ही आमची आतली बातमी आहे. तर म्हणूनच आज आम्ही आलेलो आहोत अर्थातच बोरिवली वेस्ट येथील कोकण किनारा या रेस्टॉरंटमध्ये. चला तर मग तिच्याबरोबर गप्पांची दावत करूया आणि नॉनव्हेजची मेजवानी. बाय. खरंच सांगते तुला, काय काय आता मी जो शो केला ना चल भावा सिटीत नावाचा, तर इतकं त्याच्यातही मला कळलं ना की इतके जे आपण बेसिक एक्सपिरियन्सेस किंवा बेसिक गोष्टी ज्या आपल्याला बेसिक वाटतात त्या नसतात बेसिक समोर. त्या नसतात बेसिक. म्हणजे साधं एखाद्या थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं हे आपल्यासाठी किती नॉर्मल आहे, पण थिएटरच नाही आहे गावात. किंवा मी आयुष्यात काय 20, 22, 23, 24 वर्षापर्यंत मी सिनेमाच बघितलेला नाहीये थिएटरमध्ये जाऊन. टीव्ही नाहीये. हे मी म्हणजे सिनेमा ही काही नेसेसिटी नाहीये, पण आय एम जस्ट गिव्हिंग यू एन एक्झाम्पल की किती नॉर्मल गोष्टी आपण म्हणजे ज्या गोष्टी आपण ग्रांटेड घेतो त्या नसतात. किंवा एज्युकेशनचा ॲक्सेस म्हणा नसतात. आता त्या शोमध्ये माझा एक पार्टनर होता जो बहुरूपी कलाकार होता आणि त्याला एज्युकेशनचा ॲक्सेसच नाही मिळाला कधी. तो एक दिवसही शाळेत गेला नाही. तर मला असं होतं की ब्रो आपल्याकडे इतकं काय काय आहे ना, तर वी शुड नॉट कंप्लेन अबाउट स्मॉल थिंग्स इन लाईफ. म्हणजे बरेचदा आपण अरे यार आता 1 तास इलेक्ट्रिसिटी गेली असं कधी जातच नाही मुंबईत. पण जेव्हा जाते पण समज काहीतरी शॉर्ट सर्किट झालं तेव्हा ती 1-2 तास जाते. पण तेव्हाही वी कंप्लेन सो मच अबाउट इट. किंवा इंटरनेट चालत नाहीये कशामुळे तरी वी कंप्लेन अबाउट इट. पण हे तर खूप लक्झरी आहे काही लोकांसाठी ना.
आणि हे फार मला जाणवलं त्याही एक्सपिरियन्समधून, या चल बाबा सिटीजच्या एक्सपिरियन्समधून सुद्धा, की इट इज बिग लक दॅट मी ज्या घरी जन्माला आले, मला जे शिक्षण उपलब्ध करून दिलं आईवडिलांनी, जे संस्कार उपलब्ध करून दिले, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या. कारण काय आहे ना, मी आत्ता ह्या मुलांसोबत पण होते, खूप मुलं त्यातली खूप टॅलेंटेड आहेत, फक्त त्यांना अपॉर्च्युनिटीचा ॲक्सेस नाही आहे. मी आत्ता इथे बसली आहे आणि हा इंटरव्ह्यू देते कारण फक्त माझ्याकडे अपॉर्च्युनिटीचा ॲक्सेस होता, कारण मी पुण्यात राहत होते. आणि पुण्यात सुद्धा माझे आई वडील तेवढे ओपन होते की त्यांनी मला वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेऊन दिले, सोलो ट्रिपला मला जाऊ दिलं, म्हणून आता माझ्याकडे ते एक्सपिरियन्सेस आहेत. तर आय फील व्हेरी लकी, आणि ऑल दीज एक्सपिरियन्सेस आर व्हेरी हम्बलिंग एक्सपिरियन्सेस आणि आय ओपनर्स फॉर मी, की मला वाटतं की कधीच कंप्लेंट नाही करता कामा आपण. वी शुड बी ऑलवेज ग्रेटफुल. मी रोज ग्रॅटिट्यूड लिहिते, मी रोज ग्रॅटिट्यूड बोलते युनिव्हर्सला, की मला हे जे आत्ता हेही मिळालंय हे खूप आहे. आय एम व्हेरी थँकफुल फॉर इट. मी रोज ग्रॅटिट्यूड लिहिते, रोज ग्रॅटिट्यूड बोलते, आणि आय फील समवेअर इट मेक्स यू ऑल्सो फील नाईस, मेक्स यू फील पॉझिटिव्ह. येस, इट डज डेफिनेटली इज. तू बोलतेस तितक्या पॉझिटिव्ह वाईब्स मी रिसीव्ह करते. सो छान वाटतंय मला. काय आलंय? काय आलंय? फ्रॉनच आहेत. आहे फ्रॉन आहे, फ्रॉन. फ्रॉन कर्री. कर्रे. तुला वरपायची येते बरं का. मीच वरपतीये. म्हणजे इथे शपथ. माझं वजन वाढवण्याचं काही मानस आहे कटकारस्थान आमचा. करताय का तुम्ही? होय 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 होय, झेनचा मानस येतो. आणि तुला मदत करू का मी? नाही ना, घेशील तू? अगं काय कडक दिसतंय बघ. खरंच म्हणजे मऊ मऊ आहे हो. पण कडक आहे. कडक कमाल. याचे मी जरा जवळ घेते घे, आपल्या. तू एक काम कर. हा हा, हा, तू टेस्ट करच. करणारच आहे मी. तू नाही सांगितलंस तरी. लिंबू बिंबू पिळून फुल. प्लीज एक घास खाऊन बघ. नक्कीच नक्कीच. हे याचं मसाला कमाल वाटतोय ग. वाह वाह. वा, मजा आली. ओ हो, खरंच मजा आली ग. बहार आणली पापलेटने. हा मी संपवला. हा हो. माझे आई वडील काय म्हणतात माहितीये का? सो मी खेकडे खाताना तर कोणी बघूच नाही, कारण मला ना ते असं काढून वगैरे दिलेलं आवडत नाही. मला विथ शेल आवडतो, आणि मी ते इन्स्ट्रुमेंट्स वगैरे पण वापरत नाही, दाताने तोडते. तर माझे आई वडील म्हणतात की तू इतकी अकराळ विक्राळ दिसतेस खाताना, की समज तू बीचवर गेलीस तर तुला बघून पळून जातात खेकड्याचे. खरंच तू अशी एकदम तयारीत बसून आता. हा, म्हणजे तरी ते इंटरव्ह्यू वगैरे चालू आहे, सुमीचं खूप ह्युमनली खातेस, नाहीतर मी तुला हे विचारणार होते की आता मालिका केलीस, नाटकही केलंस, आता काय नवीन एखादा प्रोजेक्ट तुझा येतोय, किंवा तुला काय कुठल्या नवीन माध्यमावर काम करायला आवडेल अशी इच्छा? खरं तर मला OTT फिल्म्स हे सगळं करायला आवडेल अत्यंत, पण निम्मा शिम्मा नंतर, आता त्यालाही 5-1 वर्ष झाली असतील निम्मा शिम्मा बंद होऊन. मला नाटक करायची प्रचंड इच्छा आहे, पण समहाऊ टीव्हीचं चालू असेल काही की ते जमत नव्हतं मला. आता नाटक करायची इच्छा आहे. सो आता लवकरच कळेल तुम्हाला सगळ्यांना की नवीन काय काय येतंय. ते पण येऊ घातल्यात गोष्टी. विदिन द नेक्स्ट 1 month or so मी अनाऊन्स करीनच सोशल मीडियावरती, इफ एव्हरीथिंग वर्क्स आउट वेल. दावतेच्या सगळ्या हार्डकोर प्रेक्षकांकडून तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. त्यामुळे ते नवीन प्रोजेक्ट घेऊन तू पुन्हा दावतेवर यावंस. बिलकुल बिलकुल. मी तू आता म्हणालीस की मगाशी तू सोलो ट्रिप्स करतेस किंवा ट्रेकिंग तुला आवडतं, तसं मेडिटेशनकडे सुद्धा तुझा तेवढाच कल आहे. येस. तर मेडिटेशन कधी सुरू केलंस आणि त्याची नीड तुला केव्हा भासली? सो काय ना, आपलं जसं मी मगाशी म्हणलं, ॲज ॲक्टर्स आपलं लाईफ खूप जास्त हेक्टिक आहे. इतके तास शूट, मुंबईतला ट्रॅव्हल काही सोपा नाही. सो ते
त्याच्यानंतर आपण इमोशनली इन्व्हेस्ट होतो त्या रोलमध्ये, थोडंफार का तरी होईना. जेव्हा आपण रोज काम करतो विदाऊट सुट्टी, त्यामध्ये समवेअर इट मस्ट बी टेकिंग अ मेंटल टोल राईट ऑन ऑल ऑफ अस. तर हे करत असताना ना मला ना माझे वडील, फॉर दॅट मॅटर मला सुबोध दादा पण सांगायचा की तू ना मेडिटेट केलंस तर तुला खूप फायदा होईल, निदान प्राणायाम तरी कर. आणि मी अशात हे सगळं कोण करतं, हे म्हातारी माणसं करतं, अशा मी लहान असताना अशी होते जरा, अजून काही वर्षांपूर्वी. इव्हेंच्युअली मला कळलं की हे सगळे जे मला सांगतात ते किती करेक्ट आहे. आणि मी मेडिटेट करायला सुरुवात केली आणि तुला सांगते इट इज सो मॅजिकल. आणि तेवढी 10 मिनिटं 15 मिनिटं जर आपण दिवसातून स्वतःसाठी एक तर ती काढायलाच पाहिजेत. आणि पण आपण जर ती सक्सेसफुली काढली ना तर इतकं पीसफुल, इतका छान जातो दिवस. तुला जी एनर्जी मिळते सकाळी, तू 5 मिनिटं 10 मिनिटं जेवढा वेळ असेल ना, स्टार्ट फ्रॉम 2 मिनिट्स, ग्रॅज्युअली इन्क्रीज इट. पण 5-10 मिनिटं जरी काढली ना सकाळी एकदा आणि एकदा झोपायच्या आधी, खूप छान वाटतं, खूप फ्रेश जातो दिवस. मला असं वाटतं की थोडं सेंटर्ड राहायला मला खूप मदत होते. की करेक्ट डिसिजन्स घ्यायला जी एक मेंटल स्टेट लागते, त्याच्यासाठी मला असं वाटतं की मेडिटेशननी मला खूप फायदा होतो. की एक सेंटर्ड राहून लॉजिकली विचार करून, सगळ्याचा विचार करून एक डिसिजन्स घेणं किंवा कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट करणं. सी युअर सिच्युएशन इज गोइंग, म्हणजे जे काय होणार आहे ते होणारच आहे, बट हाऊ यू डील विथ इट इज इन युअर माइंडसेट. तर तो माइंडसेट कुठेतरी मेडिटेशनमुळे चेंज होतो, डेव्हलप होतो. आणि मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचे मेडिटेशन करा, जे तुम्हाला सूट होतंय, जसं तुम्हाला सूट होतंय ते तुम्ही करा, पण करायला पाहिजे. आजच्या जगात तर करायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि सकाळी उठल्या उठल्या एक फोन उघडून इंस्टाग्राम आणि रात्री झोपायच्या आधी एक इंस्टाग्राम, शक्यतो हे नाही केलेलं बेटर आहे. आता माझ्याकडनंही होतं हे कधी कधी, मेडिटेशन केल्यानंतर सुद्धा आता मी काही इंस्टाग्राम बघत असं होतं कधी कधी. बट मूव्हिंग टुवर्ड्स नॉट डुईंग इट इज समथिंग दॅट आय एम फॉर. की तो वेळ माझ्या डोक्यात दुसरे विचार नसले पाहिजेत. याचं काय चालू आहे, त्याचं काय चालू आहे. मग जगात आता तर आपण बघितलं तर इतकं वाईट वाईट वाचायला मिळतं सध्या. मला भीतीच वाटते इंस्टाग्राम ओपन करायचीच भीती वाटते. खरंच मला भीतीच वाटते की आज आता काय झालं असेल ह्याचीच मला भीती वाटते. तर इतकं आपण, आणि एकतर आपण इन्फॉर्मेशन इतकी घेतोय ना सध्या, एक्स्ट्राची ज्याची गरजही नाहीये, अशीही आपण आता म्हणजे रॅन्डम व्हिडिओज अगं असतात ना त्या रील्स मध्ये वगैरे, इन्फॉर्मेटिव्ह असतात, तुम्हाला माहिती नसतं. आणि आपण त्या रॅबिट होल मध्ये कधी गेलो, स्क्रोल करत 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 डूम स्क्रोलिंग आपण करायला लागलो की आपण काहीही बघतो आणि त्याच्यात काहीही येत असतं गरज नसलेलं. तर आपण खूप इन्फॉर्मेशन सध्या प्रोसेस करतो आणि ते कुठेतरी सगळं फिल्टर आउट करायला मला वाटतं की मेडिटेशन हेल्प्स यू. आणि मेडिटेशन हेल्प्स यू गेट सेंटर्ड. आणि मला असं वाटतं की माझ्यात थोडीशी मॅच्युरिटी वाढली आहे मेडिटेशनमुळे, असं मला वाटतंय. कारण जेव्हा तुम्ही मेडिटेट करता बेसिकली तुम्ही शांत बसता, स्वतःसोबत तुम्ही शांत बसता. आणि जेव्हा तुम्ही स्वतःसोबत शांत बसता तेव्हा तुम्हाला तुमच्यातले सुद्धा फ्लॉज, तुमच्यातले सुद्धा प्रॉब्लेम्स किंवा जे काय आपण एक इग्नोर करत असतो ना इमोशनली डील करायला, की नको हे नंतर ठीक आहे मला तेव्हा वाईट वाटलं होतं किंवा तेव्हा राग आला होता, पण स्वभाव मी तेव्हा एक्सप्लेन जाऊ दे असं करत जे आपण पाईलअप करत असतो ना आतमध्ये, ते मेडिटेशनच्या वेळेस क्लिअर आउट होतं कुठे ना कुठे असं मला वाटतं. कधीतरी सुरुवातीला रडायलाही येऊ शकतं, पण दॅट इज नॉट वाईट रडणं. दॅट इज मला असं वाटतं की तुम्ही क्लेन्स होत आहे, तुमचे इमोशन्स बाहेर पडतायत, जे खूप नेसेसरी आहेत. कारण काय होतं, जर खूप पाईलअप झाला ह्या इमोशन्सचा तर एखाद दिवशी त्याचा ब्लास्टही होऊ शकतो. तर तो ब्लास्ट न होऊ देण्यासाठी मेडिटेशन इज व्हेरी नेसेसरी. येस इट्स नेसेसिटी. बरोबर बोललीस तू. आणि ते का करावं ह्याची खूप साध्या शब्दात कारणही सांगितलीस जी कोणालाही रिलेट होतील. आणि आपल्याला माहित असतं ग, पण बऱ्याचदा आपण ती ऍक्शन घेण्यासाठी खूप डिले करतो. करेक्ट. आता टू बी व्हेरी ऑनेस्ट, एक पिरियड होता मध्ये जेव्हा आय हॅड ऑलमोस्ट स्लिप्ड इन टू डिप्रेशन. ठीक आहे. आणि त्यानंतर आय स्टार्टेड मेडिटेटिंग. जसं वर्किंग आउट हेल्प्स यू तसं मेडिटेटिंग हेल्प्स यू. अँड आय गॉट आउट ऑफ इट इन अ स्नॅप. म्हणजे असं एका दिवसात नाही, पण आय कुड गेट आउट ऑफ इट इन अ व्हेरी नाईस वे.
तर मला तेव्हापासून असं झालं की ब्रो हे खूप नेसेसरी आहे. आणि तेव्हापासून मी कायम ही गोष्ट करते. क्या बात आहे. पण हळूहळू टप्प्याटप्प्यावरती असे प्रगल्भ होणारे अनुभव घेत जातो, हीच खूप सुंदर गोष्टी आहे. खरं आहे. यू लर्न, यू एक्सप्लोर आणि तुम्ही स्वच्छंदी जगता. तर हे खूप छान आहे की म्हणजे आता यू बिंग ॲक्टर इतक्या हेक्टिक स्केड्यूलमधून स्वतःसाठीचा वेळ काढणं किती महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा आपण कामाच्या ह्याच्यात इतके गुंतलेलो असतो ना की आपण त्याच्यात आपलं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य सगळं बाजूला ठेवतो, सगळं बाजूला झोकून ठेवतो. देतो. हे कुठलं झोकून देणं आहे जिथे तुम्ही फिट नाही आहात See, मेंटली, माझं म्हणणं आहे की कामाच्या ठिकाणी 100, 150, 1000% दिलेच पाहिजे. पण ते ऍटलिस्ट मी तरी केव्हा देऊ शकीन जेव्हा मी फिजिकली आणि मेंटली फिट आहे. फिट आहे. Correct. आणि मी फिजिकली आणि मेंटली फिट असण्याची काळजी घेणं हेही माझं कर्तव्य आहे. जबाबदारी आहे. ऍज अ प्रोफेशनल ऑल्सो माझी जबाबदारी आहे ही. कारण मला कोणीतरी त्या माझ्या तासांचे पैसे देते आणि तेव्हा मी फुल्ली अवेलेबल पाहिजे. म्हणजे नुसती एक जाऊन एक उभी असं नाही, मी इथून शरीराने इन ऑल वेज मी तिथे अवेलेबल पाहिजे फॉर डुईंग दॅट रोल. तर एक तर तेही मला वाटतं की जर मी हे सगळं केलं तर मी जास्त बेटर अवेलेबल असीन त्या कामासाठी. आणि दुसरं एक ह्युमन म्हणून पण माझी ही नीड आहे बुवा की मी म्हणजे ही माझी नीड आहे. जसं मला जेवायला लागतं, पाणी लागतं, राहायला लागतं, जसं इंटरनेट आता आपल्याला लागतं, तसं मेंटल पीस ही नीड आहे. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. आणि आय एम स्पीकिंग की मी एक्सपिरियन्स मधून बोलतेय की मी हे खूप करून झालंय की दुर्लक्ष करून 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 मग त्याचं काय होतं की मग आपल्याला एका थेरपिस्टकडे जावं लागतं, आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात. हे सगळं जर मी आधी केलं असतं मेडिटेशन तर मी त्या ब्रेक पॉइंट पर्यंत पोहोचले नसते. बट ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर. नेव्हर. येस, ऑलवेज ऑलवेज. छान वाटतंय मला. आपल्या गप्पा अशा चालू राहणार आहेत आणि एक अतिशय इंटरेस्टिंग वळण आता आपला हा एपिसोड घेणार आहे. ते म्हणजे आपले पुढचे कमाल सेगमेंट्स जे तुझ्यासाठी सरप्राइझिंग आहेत. ऑफकोर्स. तर दावते गॉसिपच्या आजच्या एपिसोड मधला पहिल्या सेगमेंटला आम्ही सुरुवात करणार आहोत. पहिल्या सेगमेंटचं नाव आहे सेलिब्रिटी डिश. ओके. खूप इंटरेस्टिंग आहे. आत्ता आपण विविध चवींचे पदार्थ खाल्ले. तिसऱ्या प्रॉन्स, बोंबील, पापलेट वेगवेगळ्या ग्रेव्हीमध्ये खाल्ले. ह्याच्यात अशा वेगवेगळ्या चवी आहेत. तशा आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांची स्वभाव वेगवेगळी आहेत. ओके. व्हरायटी ऑफ स्वभाव. तर त्या माणसांना तुला चवीशी जोडायचंय. ओके. चवीशी का पदार्थाशी? चव, पदार्थ दोन्ही चालेल. ओके. लिबर्टी दिली तुला. चल. तर सगळ्यात पहिलं नाव गार्गी फुले. गार्गी फुले. आंबट गोड. आंबट गोड का बरं? बिकॉज ती अशी काय म्हणतात, अशी टिपिकल पुणेरी जशी बोलतात तशी पण आहे, बट शी इज व्हेरी स्वीट ऑल्सो. म्हणजे मला आठवते तुला पाहतेला सुरुवातीचे काही दिवस गार्गीताई एकच महिला होती सेटवरती आणि मी होते. तर तेव्हा तिने मला खूप सांभाळून घेतलं त्या काळामध्ये. किंवा एक जेव्हा एखादा नवीन व्यक्ती असतो तर तिने मला खूप सांभाळून घेतलं. सो एक आंबट गोड, म्हणजे कधी कधी ती खूप स्पष्ट बोलते म्हणून आंबट वाटू शकते, पण तितकीच ती गोड पण आहे. ओके. पुढचं नाव मीरा जगन्नाथ. मीरा जगन्नाथ. यार काय आता तुम्ही म्हणजे ना मला आता तू विचार करच. आय फील शी इज लाईक मिसळ. ओ. शी हॅज एव्हरीथिंग. म्हणजे स्पायसी पण आहे, क्रंची त्याच्यातल्या ह्याच्या सगळं आहे. म्हणजे आपण वरतून लिंबू पिळतो. शी इज लाईक मिसळ. मिताली मयेकर. मिताली मयेकर तर माझं गोडू आहे. तर काय बरं बोलावं तिला. आय फील आय विल गिव्ह हर माय फेवरेट डिश, दॅट इज पाणीपुरी. मला पाणीपुरी खूप आवडते म्हणून. क्या बात आहे. मिताली, जा आता दोघी एक दिवस ठरवा आणि तुम्ही पाणीपुरी करून या. आम्ही करतच असतो. हा ना. पुढचं नाव सुबोध भावे. सुबोध दादा. ओ माय गॉड, आता काय म्हणायचं यार. त्याला कसं काय असं काय डिशचं नाव देणार? तू तर दिलंच पाहिजे आणि असं पटकन आलं पाहिजे तुझ्या तोंडात.
इतकं काम केलंयस तू? असा मी कधी विचार नाही केलाय. पण लेट मी थिंक. सो आय टेल यू द क्वालिटीज. ठीक आहे. इज अ व्हेरी व्हेरी अमेझिंग पर्सन. आणि काय म्हणतात, मिश्किल जोक्स मारणं आणि हे खूप कमाल स्वभाव आहे त्याचा. त्याच्यानंतर सांभाळून घेणं, ऍक्टर तर तो कमालच आहे. तर हे सगळं कशाशी जोडता येईल मला असं वाटतं की मी असं म्हणेन, आता मी दुसरं माझा फेवरेट मी त्याला सांगेन, कारण मला सुचत नाहीये की ह्या सगळ्या स्वभावाला काय हे होईल. एक पदार्थ पदार्थ सुचत नाहीये. पण मला सी फूड अत्यंत आवडतं. तर सुबोध दादा इज सी फूड. डायरेक्ट सी फूड अख्खं. कारण त्याचा काय म्हणतात, तो त्याचा ऑराच तेवढा आहे. त्याला एक एवढीची डिश पुरणार नाही पुरणार. तर ही सी फूड, जस्ट बिकॉज मला सी फूड आवडतं आणि मला सुबोध दादा आवडतो म्हणून. आपण तेवढी व्हरायटी खातो पण होतं ग करेक्ट सी फूडची. करेक्ट. सो येस, इतक्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी केल्यात, आपण त्यांना इतक्या विविध भूमिका पाहिलंय. तर खरं तर कुठल्याही एका विशिष्ट पदार्थाचं नाव देणं त्यांना हे कठीणच आहे, समजू शकतो आम्ही. एक्झॅक्टली. पुढचं नाव अभिज्ञा भावे. अभिज्ञाताई ती फार गोड आहे यार. ती फार चांगली आहे आणि तिने मला खूप, म्हणजे त्या काळामध्ये तिने मला खूप सपोर्ट केलेला अभिज्ञाने. बेसनाचा लाडू. नाही ऍक्च्युली हा चल बेसनाचा लाडू. बेसनाचा लाडू. ओके. येस. अभिज्ञा. पुढचं नाव मयुरेश पेम. मयुरेश पेम आपण म्हणू शकतो खूप फन आहे तो. त्याच्यामुळे मे बी लेट्स से वडापाव. युनिव्हर्सल आहे ते ग, म्हणजे वडापाव. करेक्ट. वडापाव. येस. शेवटचा नाव तुझी आई. माझी आई इज वरण भात. कम्फर्ट. परफेक्ट. रोजही खाऊ शकतेस ते आणि त्याच्यावर तू जगू शकते. आजारपणातही कोण साथ देतं तर तू वरण भातच आहे. आणि ऍट दी एंड ऑफ अ बॅड डे मला फक्त वरण भात हवा असतो. सो तुपाची धार वगैरे बस. हा, वरण भात, तुपाची धार, लिंबाचं लोणचं, म्हणजे संपला विषय. क्या बात आहे, क्या बात आहे. मजा आली या सेगमेंटला. सेलिब्रिटी डिश. आणि या सगळ्यांना आम्ही मुद्दामहून टॅग करणार आहोत. बघा गायत्रीने तुम्हाला कोणत्या पदार्थाला कनेक्ट केलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. तर ह्या सेगमेंटमध्ये खूप मजा आली आहे. आणि जसं मगाशी तुला म्हटल्याप्रमाणे की सगळ्यांना झाडून आम्ही टॅग करणार आहोत की बघा गायत्री तुमच्याबद्दल नेमकं काय बोलली आहे. बिंदास करा. तर अशा अर्थाने आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या कमाल बहारदार अशा सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे झुकेगा नहीं साला. ओके. ओके. येस. आम्ही करायला लावतो आणि प्रत्येक आर्टिस्टला काय हे असं ते जे काय माझं वाकडं झालंय. तर झुकेगा नहीं साला सेगमेंट असा आहे की आता तुझा मालिका प्रवास, नाटक प्रवास आणि जो अगणित सुरूच आहे. पण ह्या संपूर्ण प्रवासामध्ये असे काहीतरी टप्पे आले असेल जेव्हा तुला वाटलं असेल की अरे हा काय ब्लॉक आलाय, किंवा आता मी कसं ह्याला पार करणार आहे, की इथे मी कसं तग धरून ठेवणार आहे. आणि तू ती परिस्थितीवर तू त्या मात केलंस आणि तू तरलीस आणि तू पुढे आलीस. ती झुकेगा नहीं साला मोमेंट तुझ्या आयुष्यातली कोणती आहे? सो मला असं वाटतं की बिग बॉस मी केलं. त्यानंतर असा काही काळ आला होता की जेव्हा काहीच मनासारखं येत नव्हतं माझ्या मला काम वाईज. म्हणजे जे मला करायचं होतं त्यातलं काहीच येत नव्हतं आणि जे येत होतं ते मला असं होतं की थोडं थांबूया. सो इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट फेज की नक्की काय करावं काय नाही करावं कळत नव्हतं. बट आय वॉज लाईक की कुठेतरी स्वामी आहेत आणि वन डे आय विल गेट दॅट गट फिलिंग की नाही हे केलंच पाहिजे. तोपर्यंत आपण थांबूया, म्हणजे तोपर्यंत आपण स्वतःवरती काम करूया. मग मी आदिशक्ती नावाचं ऍक्टिंगचं वर्कशॉप केलं त्या वेळामध्ये. नीरज कबीरचं ऍक्टिंगचं वर्कशॉप केलं. सो मला असं वाटलं की हा जो वेळ ना जेव्हा कळत नाही आपल्याला तो आपण स्वतःला अपग्रेड करण्यासाठी यूज करूया.
वेगवेगळ्या प्रकारे. सो मी त्याच्यात ट्रॅव्हल खूप केलं, मी हे वर्कशॉप्स केले, मी ऍक्टिंगचा रियाज करायचे तिथून आल्यानंतर सुद्धा. सो मी त्याच्यात स्वतःला बिझी ठेवलं आणि इव्हेंच्युअली जसं काम आलं तसं आय वॉज बेटर दॅन बिफोर बाय सम पर्सेंट ॲटलिस्ट, की 2-3% तरी माझ्यात बेटरमेंट झाली असावी या सगळ्यामुळे, असं मला स्वतःला वाटलं. कशावरनं तर सीन वगैरे वेगळी गोष्ट, पण अंडरस्टँडिंग वाईज कॅरेक्टरचं तर मला नक्कीच म्हणजे खूप उपयोग झाला या 2 वर्कशॉप्सचा. तर आय फील दॅट इज द काय झुकेगा नाही साला झुकेगा नाही साला मोमेंट Yes. फॉर मी. त्या काळात तू ग्रूम केलं स्वतःला, येस, त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. मला ऍक्च्युली हे बरेच बघणारे प्रेक्षक भावी अभिनेते अभिनेत्री आहेतही, करेक्ट. आपल्याकडे असे खूप प्रेक्षक आहेत. मला तुम्हाला हे सांगायला खूप आनंद होतोय की आता जसं गायत्री म्हणाली की त्या काळात तिने ग्रूम केलं, तिने स्वतःवरती काम केलं, हे कायम करत राहणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही चांगले प्रोजेक्ट्स करून तुम्ही एस्टॅब्लिश जरी झालात तरी हा खूप जो गरजेचं. रियाज आहे स्वतःवरती काम करणं हे खूप अतिशय महत्वाची गोष्ट. खूप मला खूप, गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की जो हा वेळ असतो ना तो कुठल्याही ऍक्टरच्या ह्याच्यामध्ये ना डिफिकल्ट हे असतं की आता phase पुढचं असते, काम बरोबर. कधी मिळेल का नाही, किंवा हवं तसं मिळेल का नाही, का जे करतोय तेच करायचंय आता. सो हे खूप इन्सिक्युरिटीज असतात एखाद्या ऍक्टरला. तर त्याच्यात त्या इन्सिक्युरिटी, आपण जर नुसतं बसलो ना तर आपण त्या इन्सिक्युरिटीज मध्ये अडकणार, मग आपण काहीतरी वेगळे विचार करायला लागणार. त्याच्यापेक्षा यूज दॅट टाइम इन व्हॉट एव्हर वे यू कॅन. म्हणजे तुम्ही तुमच्या क्राफ्टचा रियाज करा, काहीतरी नवीन वेगळं काहीतरी शिका ज्याच्यात तुम्हाला आवड होती पण कधी शिकता नाही आलं, फिरायला जा, व्हॉट एव्हर इट इज, बट यूज इट नाईसली. कारण एकदा बिझी झालो ना आपण की परत ह्याच्यातलं काहीच करायला वेळ मिळत नाही. खरंय खरंय, त्या वेळेचा फायदा करून घेणं हे खूप गरजेचं आहे. जमायला हवं. क्या बात आहे, खूप मनापासून उत्तर दिलं, छान वाटलं मला. थँक्यू. तर गायत्री, आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या सेगमेंटकडे, ज्या सेगमेंटचं नाव आहे के रायता फैल गया. तर तुला वेलला तेवढा बास नाहीये का अजून एवढ्या खूप वेळात? बाकी आहे अगं. तर ह्या सेगमेंटमध्ये तुला हे करायचंय की मी तुला 2 ऑप्शन्स देणार आणि तुला त्यातला एक निवडायचा आहे. ओके येस, तर तू रेडी आहेस? ओके. पण पापलेट का सुरमई विचारू नकोस हा मला. आता तुला Please. कळेल मी काय काय विचारणार आहे. तू तरी बेसिक बोललीस, मी आता तुला धर्मसंकटात टाकणार आहे अगं. अरे बापरे. तर होऊन जाऊ दे. पहिला प्रश्न, पापलेट की सुरमई? आता तूच मला दिलेलं आहेस, तर नाही आता मी काहीच करू यार. शकत नाही. आणि इथे रूल आहे ह्या सेगमेंटचा, तुम्हाला एकच निवडावं लागतं. आणि तिसरंच उत्तर दिलं तर नाही नाही नाही, असं नाही का यार. दोन्ही पैकीच निवडावं लागतं? नन ऑफ द अबाव वगैरे नाही, ऑप्शन नाही, असं नाही. ऑल ऑफ दीज. म्हणून तर रायता फेल गया नावच सेगमेंटचं बघ ना कसं आहे. सुरमई ओके त्यातल्या त्यात. ओके. ईशा की शहजादी? ईशा. योगासन की जिम? जिम. सुबोध भावे की अक्षय केळकर? सुबोध भावे. अक्षयचा मेसेज येतोय तुला हा एपिसोड? काय येऊ दे. भाई है वो अपना. त्याला मी मॅनेज करते, असं आहे का? भाई है वो अपना. पुणे की मुंबई? अरे यार, Yes! हे जे काही ठापठाप मला उत्तरं भीती देतो ना वाटतच तू, होती हे येणार आहे. मला मजा येत होती जेव्हा तू अशी कॉन्फिडेंटली पटकन उत्तर दिलीस. म्हटलं यार कुठेतरी तुला. आय एम व्हेरी थँकफुल टू मुंबई की मला खूप काही दिलं मुंबईनी, बट माय हार्ट लाईज इन पुणे. सो पुणे. फेअर इनफ यार, Yeah. कम ऑन. यू आर डान्सिंग क्वीन की बिग बॉस? बिग बॉस. ओके. सोलो ट्रिप की मेडिटेशन? सोलो ट्रिप, कारण मी तिकडे जाऊनही मेडिटेशन करू करू शकते. ओके ओके. पण तरी खूपच कॉन्फिडेंटली उत्तर म्हणजे एवढी अशी वाट लावणारी हे नव्हते. हा. पण Easy मजा choices आली. आहेत. मजा आली. ऍक्च्युली इझी नव्हते, पण तू फर्मली उत्तर दिली असं मला वाटतंय. तर आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या आणि एपिसोडच्या शेवटच्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे सिप द ट्रूथ. बर. तुझ्या समोर सोलकडी आहे जी तुला प्रचंड आवडते. येस. तर मी तुला एक कंडिशन देईन, त्याचं उत्तर हो असेल किंवा तू ते केलं असेल तर यू हॅव टू सिप. ओके. And you- जर मी केलं असेल तर हा. ओके. आणि जर त्याचं उत्तर नाही असेल किंवा तू केलं नसशील ओके. तर नो सिप. ओके. रेडी? ओके. म्हणजे ते ये जवानी हे दिवाणी मध्ये खेळतात तसं. नेव्हर हॅव एव्हर. येस, ओके. करेक्ट करेक्ट. नाटकाच्या प्रयोगाच्या दिवशीच आज प्रयोग आहे हे विसरलीस?
असू शकेल, म्हणजे असू शकेल. मग हा मला प्रयोग आहे का असं वगैरे कधी असू झालं? शकेल. बापरे. कारण सांगते तेव्हा ना मी इतक्या गोष्टी एकत्र करत होते हं, की माझं कधी कधी कन्फ्युजन व्हायचं की हं. कुठल्या दिवशी काय आहे. काय आहे? पण आमचे जे प्रोड्युसर होते ते खूप चांगले होते. त्यांना हे माहिती असल्यामुळे ते मला फोन करायचे हं. की आज आहे हा प्रयोग, हं, आज यायचं आज आहे का? यायचंय. हं. तुझ्यामुळे शूटला कधी उशीर झालाय का? हो झालाय. विकी यार वी आर कौशल ह्युमन्स यार. आपण काय म्हणतात, आपल्याला उशीर कधी ना कधी होऊ शकतो. आपण मुंबईत राहतो, हो सो इट्स ओके. ते हा म्हणजे हं. ते आता थोडस समजून घ्यावं दोन्ही पार्टीजने असं. हा म्हणजे कोणी रोज लेट येत असेल सेटवरती तर ती वेगळी गोष्ट आहे, पण होय. एखाद वेळेस होऊच शकतो कोणाकडून येऊ शकतो. अगदीच अगदीच. विकी कौशल तुझा मानलेला बॉयफ्रेंड आहे का? आय विल ट्राय माय बेस्ट अँड माय एंटायर टीम होता. ही रील विकी कौशल पर्यंत कशी जाईल. होता, पण त्यांनी लग्न केलं कटरीनाशी. आई मला आठवतंय मी बिग बॉस मधून रडली वगैरे नव्हतीस ना तू लग्नाच्या ऐक दिवशी? तर मी बिग बॉस मधून बाहेर आले हं. आणि मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला की मी अशी बाहेर आली म्हणून. पहिलं काय सांगितलं असेल मला, विकी कौशल ऐक ना विकी कौशलनी ना आता विकी कौशल आणि कटरीनाचं चालू आहे. म्हणलं अगं आहे मी आत्ता आली आहे बाहेर, तू मी कशी आहे बाकी काय हे काही नाही. विकी कौशल ते पहिले सांगितलंस मला. एवढं हर्टिंग न्यूज माझ्यासाठी. तिला राहावलं नसेल. आई ग. असो असो. एनिवे जाऊ दे. या पुढच्या जन्मात आपण संधी घेऊ. चला, कधी कोणाला लव्ह लेटर लिहिलंयस का? हो किती ग? तेवढे सिप घे. अख्खा संपायला लागेल. कधी कोणाला प्रँक कॉल केलायस का? नाही. ओ तुम्ही ईशाना असं कोणी ओळखलंय तर तेव्हा तू त्यांना म्हणालीस नाही ती मी नाही. यू हॅव डन दॅट? वाव. असं मी केलंय. हां. आता सोलो ट्रिपला पण असं होतं ना कधी कधी की ओळखतात. नाही नाही मैं तो वो हुई नाही. एक वेगळ्याच भाषेत आणि एक वेगळ्याच टोन मध्ये बोलायला लागायचं. कोण कोण ईशा असं वगैरे पण मी केलंय कधी कधी. जेव्हा मला असं जायचंय आता खूप बस वाटतंय. झालं. ओके. इतरांचं चॅटिंग चोरून कधी वाचलंयस का? चोरून नाही, पण आता मैत्रिणी एकमेकींना स्क्रीनशॉट्स पाठवतच असतात. तर गोष्टींचे. चोरून वाचायची गरज लागत हा, नाही. exactly. फेअर इनफ. मग तू घ्यायला पाहिजे का? घ्यायलाच Okay. पाहिजेस, हो. तुझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींच्या गोष्टी कधी ढापल्यास का? सांगून ढापल्यात हा, हा. की हे पाहिजे मला. हां. म्हणजे आता कितीदा असं झालंय की मितालीचे काही ड्रेस माझ्याकडे असतात किंवा पौर्णिमाचे काही ड्रेस माझ्याकडे असतात, माझे त्यांच्याकडे असतात. नेहा म्हणून माझी मैत्रीण आहे. सो आमच्या मैत्रिणींमध्ये एक हे असतं की सगळ्यांचे ड्रेस हे सगळ्यांचे असतात. सो काय आम्ही तर विचार करून घेतो कधी कधी, तू असा घेतलायस का, हा, मग मी तसा नाही घेत, मी वेगळा घेते म्हणजे मला तो कधीतरी घालायला मिळेल आणि असं. तुलाही हा घालायला मिळेल. हा. सो आपण सेम नको घेऊया, सेम प्रिंटचं किंवा सेम फॅशनचं. सो या म्हणजे दॅट इज अ गिव्हन. म्हणजे किंवा मित्रांचे छान छान हुडीज वगैरे ढापणं हां. हे अरे, केलंच पाहिजे माणसाने. ऍक्च्युली पण मित्रांचे उडीज इज मस्ट. एक्झॅक्टली. Yes. हुडीज किंवा छान एखादा शर्ट असेल जसं आपण ओव्हरसाइज असं oversized. Yes, घालू yes, शकतो. yes, सो correct. हे तर करायलाच पाहिजे. हो, सो या ते आपण विकत घ्यायच्या गोष्टी नाही आहेत या. हा. आणि शेवटचा प्रश्न, दावते गॉसिपचा आमचा हा एपिसोड तुला कसा वाटला? कसं वाटलंय तुला इथे येऊन? अरे यार कडक वाटला यार. मला खरंच मजा आली आणि तू खूप मस्त घेतलास. तू खूप मस्त कंडक्ट केलास हा इंटरव्ह्यू. म्हणजे थँक्यू. मजा आली. जेवणही खूप छान होतं, तुमचे प्रश्नही खूप छान होते आणि फक्त ते शेवटचं जरा हे होतं जरा म्हणजे हा स्टील म्हणजे ओके, इट वॉज फन. आणि खरंच मजा आली यार. म्हणजे मी एवढी मजा येईल असा विचार करून खरंच नव्हते आले. आणि मी एक आपली अशी होते की ओके आपण आता आपण असे आपण एक देऊया इंटरव्ह्यू. बट तुझ्यात पण ते खूप चांगलं स्किल आहे समोरच्याला बोलतं करण्याचं असं मला वाटलं. आणि त्यामुळे सुद्धा मी इतकं छान एक्सप्रेस होऊ शकले, बोलू शकले. सो हॅट्स ऑफ टू यू अँड युअर होल टीम. मला खूप मजा आली आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एपिसोड्स. थँक्यू. आणि इतकं मनापासून कौतुक केलंस ते मी तितकंच मनापासून रिसीव्ह केलंय. मला खूप छान वाटतंय. पण तुला एक मी कॉम्प्लिमेंट देईन आणि हे अजिबात मी आता मला प्लीज अँकरच्या बाहेर येऊ दे. मला खूप छान वाटते. तुझी एनर्जी प्रचंड लाईव्हली आहे आणि
तुझी मे बी तू ते मेडिटेशन करून किंवा तुझा आयुष्याप्रतीचा अप्रोच इतका सुंदर ठेवलायस ना की तुझी एनर्जी तू इझिली पास कर तुझ्या आजूबाजूच्या glad. लोकांना. सो मला खूप छान वाटतं आणि मला हा एपिसोड फार आवडला. आणि मला बऱ्याच दिवसांनी असं वाटलं की म्हणजे मला कुठलं दडपणच फील होत नाही, मीच रिलॅक्स्ड आहे. सो मला छान वाटले, खूप छान. आणि मला मजा आली आहे. क्या बोरिवली वेस्ट मधलं हे कोकण किनाऱ्याला आपण इथे आलेलो आहोत आणि यार इथलं सगळंच कमाल आहे. कमाल आहे. आणि ही प्रॉन्स ती आता तुझी वाट बघते, खरंच वाट बघते ती. बट आय विल टेल यू, हा पापलेट कमाल ना. पापलेट ते प्रॉन्स बोंबील आहा, क्या होता, मजा आली आहा हा. मजा आली. क्या बात आहे. चला हे खाऊया तुटून आता पडूया आपण. तुटून Yes. पडूया. व्हाईट वर सो मगाशी म्हणाली होती गायत्री की व्हाईट वर सांडत 100%. हा तसं झालेलं आहे. मी काय खात बसले. तर मंडळी, तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या झेन एंटरटेनमेंट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच मस्त खुशखुशीत चटपटीत गप्पांची दावत जर ऐकायची असेल तर आमच्या एपिसोड्सला मस्तपैकी प्रतिसाद द्या आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. नमस्कार, मी गायत्री दातार. आज दावते गॉसिपच्या इंटरव्ह्यू निमित्त मी इकडे कोकण किनारा बोरिवली वेस्ट इथे आली आहे आणि या हॉटेलमध्ये मी काय काय खाल्लं आहे म्हणजे पापलेट म्हणू नका, तिसऱ्या म्हणू नका, प्रॉन म्हणू नका, अजून बोंबील म्हणू नका, सगळं मी ट्राय केलं इथे आणि सगळंच खूप अमेझिंग होतं. पण माय फेवरेट वॉज पापलेट आणि प्रॉन्स. ते खूपच जास्त अमेझिंग होते. त्यामुळे मला असं वाटते तुम्ही सगळ्यांनी सुद्धा इथे येऊन माझं हे फेवरेट पापलेट आणि प्रॉन्स ट्राय करायलाच पाहिजेत. ज्यांना ज्यांना सी फूड आवडतं, ज्यांना ज्यांना नॉनव्हेज आवडतं, त्यांनी नक्की बोरिवली वेस्टच्या कोकण किनाऱ्याला या आणि हे जे काय आम्ही खातोय तसं तुम्ही सुद्धा खा.